श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 11 जूनपासून मंगळ आणि चंद्राच्या कृपेने या 4 राशींचे नशीब चमकणार. सुरू होणार सुवर्णकाळ आणि माता लक्ष्मीची होईल कृपा. 11 जून 2026 ते 13 जून 2026 या कालावधीत मंगळ आणि चंद्र यांच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ आणि धनदांडगा मानला जातो. चंद्र हा मन आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो, तर मंगळ ऊर्जा, भूमी आणि साहसाचे प्रतीक आहे. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा संपत्तीचे नवीन मार्ग खुले होतात. या अत्यंत शुभ राजयोगामुळे 4 राशींचे भाग्य विशेषतः उजळले आहे. चला जाणून घेऊया की याचा सर्वाधिक फायदा कोणत्या 4 राशींना होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ, फलदायी आणि करिअरला नवी दिशा देणारा ठरेल. 11 जून ते 13 जून 2026 दरम्यान मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे हा राजयोग निर्माण होत आहे. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ असल्याने या योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव या राशीवर दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यक्षेत्रात नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. बेरोजगार तरुणांना नवीन नोकरी मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. भागीदारीच्या कामांमध्ये मोठा नफा होईल आणि एखादा मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले किंवा कुठेतरी हरवलेले पैसे या काळात परत मिळतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार झाल्यामुळे आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरेल. या काळात जमीन, रिअल इस्टेट किंवा नवीन वाहन खरेदीचे प्रबळ योग येतील. वडिलोपार्जित संपत्तीचे जुने कोर्ट कचेरी किंवा कौटुंबिक वाद मिटतील आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. वडिलांसोबत असलेले संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि धाडस शिगेला पोहोचेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. एकंदरीत हा महालक्ष्मी राजयोग मेष राशीच्या जातकांसाठी प्रगतीची नवी कवाडे उघडणारा आणि आर्थिक सुबत्ता आणणारा ठरेल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या जातकांसाठी आर्थिक उन्नती आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळवण्याचा हा अत्यंत उत्तम आणि सुवर्ण काळ ठरेल. कुंडलीतील धनस्थानाचा स्वामी आणि भाग्यस्थानाच्या अनुकूलतेमुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. तुमचे दीर्घकाळापासून रखडलेले पैसे, थकीत पेमेंट किंवा जुने पैसे अचानक परत मिळतील. केवळ एकाच मार्गाने नाही तर उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग सुरू होतील. लॉटरी, शेअर्स, विमा किंवा वडिलोपार्जित संपत्तीच्या माध्यमातून अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मिळणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग केल्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल. जर तुम्ही जुन्या कर्जाच्या किंवा EMIच्या ओझ्याखाली असाल तर अचानक येणाऱ्या पैशामुळे तुम्ही ते कर्ज पूर्णपणे फेडू शकाल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय, घर किंवा गाडीसाठी कर्ज हवे असेल तर बँकिंग प्रक्रिया अतिशय सोपी होईल आणि कमी व्याजात कर्ज मंजूर होईल. बँकेशी संबंधित जुने वाद किंवा रिकव्हरी संदर्भातील मानसिक त्रास या काळात पूर्णपणे संपून जाईल. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये केलेली जुनी गुंतवणूक या काळात प्रचंड मोठा परतावा देऊन जाईल. या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारे ठरतील. महालक्ष्मी राजयोगाचा मेष राशीच्या जातकांना आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी आणि जुन्या कर्जाच्या ओझ्यातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत अचूक आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास अडकलेला पैसा लवकर परत मिळतो आणि उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून
कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त पठांचा पाठ करा. यामुळे घरात पैसा टिकून राहतो आणि गरिबी दूर होते. शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्रीम ह्रीं क्लीं कमलवासिन्ये स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जाप करा. शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे व्यवसायातील आर्थिक कोंडी फुटते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. कर्ज लवकर फेडण्यासाठी दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्त्रोतचा पाठ करणे हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. जुन्या कर्जाचा हप्ता किंवा पैशांची परतफेड नेहमी मंगळवारी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे कर्ज वेगाने फिटते. लक्षात ठेवा, मंगळवारी कोणाकडूनही नवीन कर्ज घेऊ नका. रोज किंवा दर शनिवारी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खायला द्या. यामुळे जुन्या कर्जाचा भार हळूहळू कमी होतो. कर्जमुक्तीसाठी मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू जसे की मसूर डाळ, तांबे किंवा गूळ गरिबांना दान करा. दररोज सकाळी घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करा आणि दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिथे तिजोरी किंवा पैशांचे कपाट ठेवा ज्याचे तोंड उत्तर दिशेला उघडेल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या जातकांसाठी विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत भाग्यवान आणि सुखाचा ठरेल. कुंडलीतील शुभ ग्रहांची दृष्टी आणि मंगळ चंद्राची अनुकूलता तुमच्या प्रेम आणि विवाह जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्या तरुणांचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते किंवा काही ना काही अडचणी येत होत्या त्यांचे विवाह या काळात निश्चित होतील. तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे हुशार, समजूतदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला जीवनसाथी मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या जातकांना या काळात कुटुंबांकडून संमती मिळेल आणि लग्नाचे मार्ग मोकळे होतील. पती पत्नीमधील जुने मतभेद, वाद किंवा गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा प्रेम आणि जवळीक वाढेल. तुमच्या या शुभ काळामुळे तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ मिळेल. तुम्ही दोघे मिळून नवीन घर, जमीन किंवा गाडी खरेदी करण्याचे नियोजन करू शकता. लग्न ठरल्यामुळे किंवा सासरच्या बाजूने पाठिंबा मिळाल्यामुळे समाजात तुमचे वजन आणि मानसन्मान वाढेल. घरामध्ये लग्नासारखे शुभ आणि धार्मिक कार्ये पार पडतील ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महालक्ष्मी राजयोगाच्या काळात मेष राशीच्या जातकांसाठी प्रेमविवाहाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आणि अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांच्याशी लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर हा काळ तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल. जर तुमच्या प्रेमविवाहाला घरच्यांचा, विशेषतः वडिलांचा किंवा मोठ्यांचा विरोध असेल तर या राजयोगाच्या प्रभावामुळे त्याचा राग शांत होईल. ते तुमचे ऐकून घेतील आणि लग्नाला संमती देतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुमचे बोलणे घरच्यांना पटेल. तुमचे प्रेमसंबंध आता अधिकृत स्वरूपात सर्वांसमोर येतील. या काळात साखरपुडा किंवा लग्न ठरण्याचे प्रबळ योग आहेत. महालक्ष्मी योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार असल्याने लग्नाच्या खर्चाचे टेन्शन मिटेल आणि तुम्ही थाटामाटात विवाह करू शकाल. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. यामुळे तुमच्यातील उतावळेपणा आणि राग कमी होऊन नात्यात समजूतदारपणा येईल. दर सोमवारी किंवा प्रदोष तिथीला शिव मंदिरात जाऊन शिव पार्वतीची पूजा करा. त्यांना कच्च्या दुधाचा अभिषेक करा आणि एकत्र सुखी राहण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात. प्रेमविवाहात सतत अडचणी येत असतील तर मुलींनी 16 सोमवारचे व्रत करावे. यामुळे इच्छित जोडीदार मिळतो. प्रेमविवाहाला घरच्यांची संमती मिळवण्यासाठी गुरुग्रह मजबूत असणे आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन पिवळी फुले आणि पिवळी मिठाई अर्पण करा. गुरुवारी केळीच्या झाडाला हळदीचे पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांचे मन परिवर्तन होण्यास मदत होते. शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबी रंगाचे फूल अर्पण करा आणि स्वतः देखील गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. यामुळे आकर्षण शक्ती वाढते. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे
मेष राशीच्या जातकांसाठी व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सुवर्णमय आणि प्रगतिकारक ठरेल. मंगळ आणि चंद्राची युती तुमच्यात अफाट ऊर्जा, धाडस आणि योग्य व्यावसायिक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करेल, ज्यामुळे व्यवसायात मोठी भरभराट होईल. जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील मोठ्या कंत्राटीसाठी प्रयत्न करत असाल तर ते या काळात सहज मंजूर होतील. जुना व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन क्षेत्रात शाखा सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. बाजारात अडकलेले तुमचे जुने पैसे किंवा थकीत उधारी या राजयोगाच्या प्रभावामुळे अचानक वसूल होईल, ज्यामुळे व्यवसायातील पैशांची चणचण संपेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि दोघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मोठा आर्थिक नफा होईल. जे तरुण स्वतःचा नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्यांना या काळात चांगला आर्थिक पुरवठा आणि योग्य मार्गदर्शक मिळतील. मेष राशीचा स्वभाव घाई गडबडीत निर्णय घेण्याचा असतो. कोणताही मोठा आर्थिक करार करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका. त्यांच्याशी नम्रतेने वागल्यास तुमचा व्यवसाय अधिक वाढेल. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात महालक्ष्मी यंत्र किंवा व्यापार वृद्धी यंत्र स्थापित करून दररोज त्याची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावा. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या जातकांसाठी राजकारणाच्या क्षेत्रातील हा काळ अत्यंत शक्तिशाली, वर्चस्व वाढवणारा आणि मोठी पदे देणारा ठरेल. मेष राशीचा स्वामी मंगळ हा ऊर्जा, धाडस आणि नेतृत्वाचा कारक आहे. त्यामुळे या राजयोगात तुम्हाला राजकीय पलटवार, अभूतपूर्व यश मिळण्याचे संकेत आहेत. पक्षात तुमचे वजन वाढेल, वरिष्ठ नेते तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला एखादे मोठे पद, तिकीट किंवा संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणताही स्थानिक किंवा मोठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असाल तर हा राजयोग तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. विरोधकांवर तुमचे वर्चस्व राहील. सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांशी तुमचे संबंध दृढ होतील. राजकारणाच्या माध्यमातून प्रलंबित असलेली तुमची कामे किंवा जनतेचे प्रश्न तुम्ही सहज मार्गी लावू शकाल. महालक्ष्मी योगामुळे राजकीय कार्यात लागणारा पैसा किंवा निधी गोळा करणे तुमच्यासाठी सोपे होईल. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये मंगळामुळे आक्रमकता आणि उतावळेपणा जास्त असतो. राजकारणात टिकून राहण्यासाठी या काळात पद किंवा सत्ता मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी उद्धटपणे वागू नका. नम्रता हाच तुमचा सर्वात मोठा दागिना ठरेल. तुमच्या राजकीय हालचाली आणि रणनीती जवळच्या मित्रांसोबतही घाईघाईत शेअर करू नका, अन्यथा दगा फटका होऊ शकतो. दर मंगळवारी हनुमंताला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. गळ्यात किंवा खिशात तांब्याचा तुकडा किंवा तांब्याची नाणी बाळगा. यामुळे राजकीय अधिकार वाढतात. हा महालक्ष्मी राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. जर पैसे कुठे हरवले असतील तर ते परत मिळवता येतील. नोकरदार लोकांना कामावर नवीन जबाबदाऱ्यांसह पदोन्नती मिळू शकते. व्यापारात एक मोठा करार निश्चित होऊ शकतो. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहे. हा योग तयार झाल्यानंतर तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. या राशीतील काही लोकांच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. अचानक कोणत्याही कामात मोठे यश मिळू शकते. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टच्या मागे असाल तर या काळात तो अचानक तुम्हाला मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक चांगला धनलाभ होऊ शकतो. त्यानंतर आहे कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार महालक्ष्मी राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान, आकस्मिक धनलाभ घडवणारा आणि भाग्योदय करणारा ठरेल. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे आणि हा राजयोग मंगळ व चंद्राच्या युतीमुळेच निर्माण होतो. त्यामुळे या योगाचा अत्यंत शुभ आणि राजशाही प्रभाव कर्क राशीच्या जातकांवर थेट पाहायला मिळेल. हा राजयोग तुमच्या धन आणि लाभस्थानाला सक्रिय करेल. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू प्रचंड मजबूत होईल आणि बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल.
बऱ्याच काळापासून बाजारात अडकलेले, बुडालेले किंवा कोणाला उधार दिलेले पैसे या काळात अचानक परत मिळतील. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा लॉटरीच्या माध्यमातून अनपेक्षित आणि मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. तुमची कामगिरी पाहून तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा असेल. नवीन डील किंवा व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जे लोक परदेशी व्यापार करतात किंवा परदेशात नोकरी शोधत आहेत त्यांना या काळात मोठी यश प्राप्ती होईल. बऱ्याच दिवसांपासून स्वतःचे घर किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. आईकडून मोठा आर्थिक लाभ किंवा सहकार्य मिळण्याचे संकेत आहेत. दर सोमवारी आंघोळीच्या पाण्यात थोडे कच्चे दूध टाकून स्नान करा आणि शिवपिंडीवर ओम नमः शिवाय म्हणत जल अर्पण करा. दररोज आईचे आशीर्वाद घ्या. यामुळे तुमचा ग्रह अधिक बलवान होईल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी आर्थिक भरभराट आणि जुन्या कर्जातून कायमची मुक्ती मिळवण्याचा हा एक अत्यंत सुवर्ण काळ ठरेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या योगामुळे तुमच्या आर्थिक नियोजनात कमालीचे स्थैर्य येईल. हा राजयोग कर्क राशीच्या कुंडलीत पैशांची आवक अचानक वाढवेल. जुनी रखडलेली पेमेंट्स किंवा रखडलेला पगार या काळात सहज हाताशी येईल. आतापर्यंत पैशांची होणारी उधळपट्टी किंवा विनाकारण होणारे खर्च थांबतील, ज्यामुळे तुम्हाला मोठी बचत करणे शक्य होईल. नोकरी किंवा व्यवसाय व्यतिरिक्त पार्ट टाइम काम किंवा कमिशनच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग सुरू होतील. जर तुम्ही मोठ्या गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर अचानक धनलाभ झाल्यामुळे तुम्ही कर्जाची पूर्ण किंवा मोठी रक्कम फेडू शकाल. जर तुम्हाला व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी नवीन कर्ज हवे असेल तर कोणतीही अडचण न येता कमी व्याजावर मंजूर होईल. कर्जाच्या हप्त्यामुळे होणारी मानसिक ओढाताण या काळात पूर्णपणे संपेल आणि तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. सोने चांदी किंवा शेअर्समध्ये केलेली जुनी गुंतवणूक या काळात मोठा नफा देऊन जाईल. मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मोठा फायदा होईल. हा राजयोग अधिक बलवान करण्यासाठी आणि कर्जातून लवकर बाहेर पडण्यासाठी दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करा. कर्क राशीसाठी कर्जमुक्तीचा हा अत्यंत वेगवान उपाय मानला जातो. दर शुक्रवारी लक्ष्मी देवीसमोर गाईच्या तुपाचा 5 मुखी दिवा लावा आणि श्रीसूक्तचा पाठ करा. दर सोमवारी गरजू लोकांना दूध, तांदूळ किंवा पांढरे कपडे दान करा. यामुळे मानसिक शांतता लाभेल आणि पैशांची चणचण भासणार नाही. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ प्रचंड प्रगतीचा आणि आर्थिक सुबत्तेचा ठरेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि मंगळाची युती तुमच्या कुंडलीतील व्यापार आणि लाभस्थानाला अत्यंत बळकट करेल. यामुळे तुमचे रखडलेले व्यावसायिक प्रकल्प वेगाने पुढे सरकतील. बाजारात किंवा ग्राहकांकडे अडकलेले तुमचे जुने पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील, ज्यामुळे व्यवसायातील खेळते भांडवल वाढेल. तुमच्या मालाला किंवा सेवांना बाजारात मोठी मागणी येईल. एखादी मोठी डील, ऑर्डर किंवा सरकारी कंत्राट तुमच्या पदरात पडू शकते. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धतीचा वापर केल्यामुळे उत्पादकता वाढेल आणि स्पर्धांमध्ये तुम्ही आघाडीवर राहाल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे जुने मतभेद संपतील. दोघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे व्यवसायाला नवीन उंची मिळेल. जुना व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सहज उपलब्ध होईल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. भावनेच्या भरात येऊन उधारीवर माल देणे टाळा. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व अटी व शर्ती नीट वाचून घ्या. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. दररोज सकाळी तिथे कापूर जाळून आरती करा. तसेच पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा व्यवसायात किंवा पॅकेजिंगमध्ये वापर वाढवा. महालक्ष्मी राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी विवाह आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत आनंददायी आणि इच्छा पूर्ण करणारा ठरेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि पराक्रमी मंगळाची युती
तुमच्या कुंडलीतील विवाह स्थानावर अतिशय सकारात्मक प्रभाव पडेल. ज्या जातकांचे लग्न बऱ्याच काळापासून काही ना काही कारणांमुळे रखडले होते, त्यांचे विवाह या काळात अत्यंत वेगाने आणि चांगल्या ठिकाणी निश्चित होतील. तुम्हाला अत्यंत समजूतदार, भावनिकरित्या जोडणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. घरात लग्नासारखी शुभ आणि मांगलिक कार्य ठरल्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि घरच्यांच्या विरोधामुळे लग्न रखडले असेल, तर हा राजयोग घरातील मोठ्यांचे मन वळवण्यास मदत करेल. कुटुंबाकडून तुमच्या प्रेमाला अधिकृत मंजुरी मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधांचे रूपांतर विवाहाच्या पवित्र बंधनात होईल आणि लग्नातील सर्व कायदेशीर किंवा सामाजिक अडचणी दूर होतील. पती पत्नीमधील जुने मतभेद, गैरसमज किंवा अहंकार पूर्णपणे संपून जातील. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम कमालीचे वाढेल. तुमच्या या शुभ काळामुळे तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात मोठी प्रगती आणि आर्थिक लाभ मिळेल. विवाहित जोडप्यांना या काळात संतान प्राप्तीचे अत्यंत शुभ समाचार मिळू शकतात. कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील असतात. मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी स्वभावात चिडचिड किंवा उतावळेपणा येऊ शकतो, जो नात्यासाठी योग्य नाही. विवाह सुख वाढवण्यासाठी दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवपार्वतीला एकत्र गुलाबाचे फूल अर्पण करा आणि पांढऱ्या मिठाईचा भोग दाखवा. लग्नाची बोलणी करायला जाताना किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना आईचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी राजकारणाच्या क्षेत्रात हा काळ अत्यंत प्रभावी, मानसन्मान वाढवणारा आणि मोठे यश देणारा ठरेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा जनतेशी जोडणारा ग्रह आहे आणि मंगळ हा सत्तेचा कारक आहे. या दोघांची युती तुम्हाला राजकीय पटलावर एक मजबूत नेता म्हणून प्रस्थापित करेल. तुमची रणनीती इतकी अचूक असेल की तुम्ही विरोधकांच्या हालचाली सहज अपयशी करू शकाल. कोर्ट कचेरी किंवा राजकीय विवादांमध्ये तुमचा विजय निश्चित होईल. कर्क राशीच्या संवेदनशील आणि मदतीचा हात देण्याच्या स्वभावामुळे जनतेमध्ये तुमची लोकप्रियता कमालीची वाढेल. लोक तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. तुमचा वक्तृत्वाचा आणि जनसंबंधांच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. आंदोलने किंवा जाहीर सभांमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळेल. दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन सुंदरकांडचा पाठ करा किंवा एका तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटात चांदीच्या अंगठीत चांगल्या दर्जाचे मोती रत्न धारण करा. यामुळे तुमचा मानसिक संयम आणि लोकप्रियता वाढेल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ बऱ्याच अंशी दिलासादायक आणि ऊर्जा वाढवणारा ठरेल. कुंडलीतील मंगळ आणि चंद्राची युती झाल्यामुळे तुमच्यातील प्रतिकार शक्ती आणि मानसिक बळ वाढेल, ज्यामुळे तुम्ही जुन्या आजारांमधून वेगाने बरे व्हाल. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या जुन्या किंवा गंभीर आजाराने त्रस्त असाल, तर या काळात योग्य उपचार मिळून आरोग्यात वेगाने सुधारणा होईल. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या राशीचे लोक लवकर चिंतेत पडतात, परंतु या राजयोगामुळे मानसिक नैराश्य, तणाव आणि भीती दूर होऊन तुम्हाला मनशांती लाभेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारेल. आळस दूर होऊन तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात अधिक सक्रिय व्हाल. जे लोक वजन नियंत्रणात आणण्यासाठी किंवा फिटनेससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या काळात चांगले परिणाम मिळतील. दररोज सकाळी तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल किंवा कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे शारीरिक ऊर्जा टिकून राहते. दिवसभरात भरपूर पाणी प्या. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे कर्क राशीच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज किमान 15 मिनिटे अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करा. चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे त्यांची मंगळासोबतची युती तुमच्यासाठी आर्थिक आघाडीवर मोठी बातमी घेऊन येत आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. अचानक धन लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा देईल. हा शुभयोग तुमच्याच राशीत तयार होणार असल्यामुळे तुम्हाला विशेष लाभ होईल.
दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात, महत्त्वाचे प्रकल्प यशस्वी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप आनंद घेऊन येऊ शकतो. सामाजिक आदर वाढेल, आत्मविश्वास अनुभवायला मिळेल. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते, तर विवाहित व्यक्तींना नात्यात गोडवा अनुभवता येईल. ही स्थिती परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित एक मोठी संधी दर्शवते. एक जुना मित्र त्यांच्या स्टार्टअपमध्ये भागीदार होण्याची ऑफर देऊ शकतो. हुशारीने निर्णय घ्या. त्यानंतर आहे सिंह राशी. महालक्ष्मी राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचे पूर्ण सहाय्य घेऊन येत आहे. तुमची ठरलेली सर्व कामे या काळात पूर्ण होतील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला 3 दिवसांच्या आत एक चांगला प्रस्ताव मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार महालक्ष्मी राजयोग सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ, पराक्रमात वाढ करणारा आणि नशिबाची पूर्ण साथ देणारा ठरेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, ज्याचे मंगळ आणि चंद्र या दोन्ही ग्रहांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या राजयोगाचा सिंह राशीच्या व्यक्तींवर खूप सकारात्मक आणि प्रगतिकारक प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग समोर येतील, ज्यामुळे दीर्घकालीन पैशांची चिंता मिटेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कोणी उधार परत करत नसेल तर या काळात ते पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. शेअर बाजार, सोने किंवा मालमत्तेमध्ये पूर्वी केलेली गुंतवणूक या काळात प्रचंड मोठा परतावा देऊन जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे मोठे कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सोन्यासारखा असेल. नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. विरोधकांवर तुम्ही सहज मात करू शकाल. जर तुमची सरकारी कामे प्रलंबित असतील तर ती या काळात कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल. वैवाहिक जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद किंवा गैरसमज दूर होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. या राजयोगात तुम्हाला तुमच्या भावंडांचे आणि जवळच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्यात अफाट आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता निर्माण होईल. समाजात आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वजन व मान सन्मान वाढेल. दररोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यनारायणाला जल अर्पण करा. पाण्यात थोडे कुंकू किंवा लाल फूल टाका. दर रविवारी किंवा मंगळवारी गरिबांना गुळ किंवा गव्हाचे दान करा. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या जातकांसाठी आर्थिक अडथळे दूर होण्याचा आणि जुन्या कर्जाच्या चक्रातून कायमची मुक्ती मिळवण्याचा हा उत्तम काळ ठरेल. सिंह राशीच्या कुंडलीत भाग्य आणि लाभस्थानाला या योगामुळे मोठे बळ मिळणार आहे. जर तुमची पगारवाढ किंवा व्यवसायातील नफा बऱ्याच काळापासून रोखला गेला असेल तर या काळात मोठी आर्थिक वाढ होईल. बाजारात अडकलेले पैसे किंवा मित्रांना दिलेली उधारी या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील, ज्यामुळे तुमच्या हातात मोठी रोख रक्कम येईल. एकापेक्षा जास्त मार्गाने धनलाभ होईल. जर तुम्ही पार्ट टाइम काम किंवा जोडधंदा करत असाल तर त्यातून उत्तम कमाई होईल. हा राजयोग तुम्हाला अचानक मोठा धनलाभ घडवून आणू शकतो, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा जुनी उधारी पूर्णपणे फेडू शकाल. उत्पन्नाचे मार्ग वाढल्यामुळे दरमहा जाणाऱ्या कर्जाचा हप्त्याचे टेन्शन पूर्णपणे संपेल. तुमच्या स्वतःच्या पैशांचे नियोजन इतके मजबूत होईल की तुम्ही कोणत्याही नवीन कामासाठी कोणाकडेही हात पसरण्याची किंवा कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामधील गुंतवणूक दीर्घकालीन मोठा नफा देईल. जर तुम्ही एखादी मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर या काळात अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळून मोठा आर्थिक नफा होईल. महालक्ष्मी योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि कर्जाचा भार लवकर उतरवण्यासाठी दर मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करा. सिंह राशीच्या जातकांसाठी कर्ज फेडण्याचा हा सर्वात वेगवान आणि प्रभावी उपाय आहे. दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी थोडे लाल चंदन आणि अक्षता टाकून सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा. सूर्य बलवान झाल्यास आर्थिक प्रगती वेगाने होते. दर शुक्रवारी लक्ष्मी देवीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावून कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. यामुळे घरात पैसा टिकून राहतो. महालक्ष्मी राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या जातकांसाठी विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत आनंददायी, जवळीक वाढवणारा आणि भाग्यवान ठरेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य असून
मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा हा योग तुमच्या कौटुंबिक जीवनात सुवर्ण काळ घेऊन येईल. ज्या तरुणांच्या लग्नात बऱ्याच काळापासून काही ना काही विघ्न विनाकारण उशीर होत होता, त्यांचे विवाह या काळात अत्यंत चांगल्या ठिकाणी निश्चित होतील. तुम्हाला अत्यंत स्वाभिमानी, हुशार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सासरच्या बाजूने मोठा पाठिंबा मिळेल. घरामध्ये लग्नाची बोलणी यशस्वी झाल्यामुळे धार्मिक आणि मांगलिक कार्ये पार पडतील, ज्यामुळे कुटुंबात चैतन्य राहील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि घरच्यांचा विरोध असेल तर या काळात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या नात्याला कुटुंबाकडून सन्मानपूर्वक मंजुरी मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधाचे रूपांतर लग्नाच्या पवित्र बंधनात होईल. जुने सर्व गैरसमज मिटून नात्यात विश्वास वाढेल. पती पत्नीमधील जुने मतभेद, अहंकार किंवा वाद पूर्णपणे संपून जाईल. एकमेकांबद्दलचा आदर कमालीचा वाढेल. तुमच्या या शुभ काळामुळे तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या करिअर, नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश आणि मोठी आर्थिक पदोन्नती मिळेल. तुम्ही दोघे मिळून नवीन घर, जमीन, वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकाल. सिंह राशीचा स्वभाव थोडा वर्चस्व गाजवणारा किंवा आक्रमक असतो. या काळात मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी स्वभावात अहंकार वाढू शकतो. त्यामुळे जोडीदाराशी बोलताना वाणीत नम्रता ठेवा आणि त्यांचा आदर करा. विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणे टाळा. वैवाहिक सुख वाढवण्यासाठी दर सोमवारी किंवा प्रदोष तिथीला शिव मंदिरात जाऊन शिव पार्वतीला एकत्र गुलाबाचे फूल अर्पण करा. यामुळे पती पत्नीमधील प्रेम टिकून राहते. दर मंगळवारी गाईला गुळ आणि चपाती खायला द्या. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या जातकांसाठी व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीने हा काळ प्रचंड भरभराटीचा, नाविन्यपूर्ण आणि मोठा आर्थिक नफा मिळवून देणारा ठरेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य हा सत्तेचा आणि अधिकाराचा कारक आहे, तर मंगळ चंद्राची युती तुमच्यात अफाट धाडस निर्माण करेल. यामुळे तुम्ही व्यवसायात घेतलेले धाडसी निर्णय अत्यंत फायदेशीर ठरतील. बाजारात किंवा ग्राहकाकडे दीर्घकाळापासून अडकलेले तुमचे पैसे या काळात सहज परत मिळतील. व्यवसायातील पैशांची चणचण पूर्णपणे संपेल. जर तुम्ही सरकारी कंत्राट किंवा कॉर्पोरेट डीलसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला मोठे यश मिळेल. बाजारातील तुमचे विरोधक किंवा स्पर्धक तुमच्या रणनीतीसमोर टिकू शकणार नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. जुना व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन शहरात नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ किंवा बँक लोन सहज उपलब्ध होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि दोघांच्या एकत्रित नियोजनामुळे व्यवसायाला नवीन उंची मिळेल. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका. ते खुश राहिल्यास तुमचा व्यवसाय अधिक वाढेल. व्यवसाय चांगला चालत असतानाही कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी रक्कम उधारीवर देणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दररोज सकाळी हळदी कुंकू आणि स्वास्तिक काढा. तुमच्या ऑफिसमधील दुकानात व्यापार वृद्धी यंत्र स्थापित करा आणि दररोज तिथे कापूर जाळून आरती करा. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडी लाल चंदन, अक्षता आणि लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा. यामुळे समाजात आणि व्यापारात तुमचे वजन वाढेल. दर शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी देवीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि कनकदारा स्तोत्राचा श्रीसूक्तचा पाठ करा. यामुळे व्यवसायात पैशांची आवक सतत सुरू राहते. तुमच्या दुकानात किंवा ऑफिसच्या तिजोरीवर व्यापार वृद्धी यंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र स्थापित करा आणि रोज त्याला धूप दीपक दाखवा. जुने कर्ज वेगाने फेटावे यासाठी दर मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी ऋणमोचक मंगल स्त्रोतचा पाठ करा. सिंह राशीसाठी हा कर्जमुक्तीचा सर्वात रामबाण उपाय मानला जातो. दर रविवारी किंवा मंगळवारी तांबड्या गाईला गुळ आणि गहू किंवा गव्हाची चपाती स्वतःच्या हाताने खायला द्या. त्यामुळे कुंडलीतील सूर्य आणि मंगळ दोन्ही बलवान होतात आणि कर्जाचा बोजा हलका होतो. दररोज सकाळी घराचा किंवा दुकानाचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. तुमची पैशांची तिजोरी किंवा कपाट घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला ठेवा, जेणेकरून त्याचा दरवाजा उघडताना त्याचे तोंड उत्तर दिशेकडे म्हणजे कुबेराच्या दिशेकडे राहील. महालक्ष्मी राजयोगाचा शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या जातकांसाठी राजकारणाच्या क्षेत्रातील काळ अत्यंत सुवर्णमय, प्रचंड वर्चस्व वाढवणारा आणि मोठे पद मिळवून देणारा ठरेल. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य हा सत्ता, सरकार आणि अधिकाराचा कारक आहे, तर मंगळ चंद्राची युती तुम्हाला अफाट धाडस आणि रणनीती आखण्याचे बळ देईल. जर तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था
किंवा कोणताही राजकीय निवडणुका लढवण्याच्या तयारीत असाल तर हा राजयोग तुम्हाला मोठ्या बहुमताने विजयाकडे घेऊन जाईल. सिंह राशीच्या नैसर्गिक सिंह वृत्तीमुळे तुम्ही विरोधकांच्या सर्व चाली यशस्वीपणे मोडून काढाल. राजकीय वादामध्ये किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुमचाच विजय होईल. सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी नेत्यांशी तुमचे संबंध अत्यंत दृढ होतील. सत्तेचा वापर करून तुम्ही जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि विकास कामे वेगाने मार्गी लागू शकाल. दर रविवारी सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटात तांब्याचे कडे किंवा नाणे धारण करा. यामुळे राजकीय अधिकार आणि नेतृत्व वाढतात. आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी. मंगळाची द्वितीय राशी वृश्चिक आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो. तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा दिसून येईल. तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल, ज्यामुळे व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार महालक्ष्मी राजयोग वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अत्यंत शक्तिशाली, प्रगतिकारक आणि भाग्योदय करणारा ठरेल. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे आणि हा राजयोग मंगळ व चंद्राच्या युतीमुळे निर्माण होतो. तुमच्या राशीस्वामी या योगाचा मुख्य घटक असल्याने या काळात तुमच्यात अफाट ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यक्षेत्रात मोठे अधिकार, पद किंवा पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या पॅकेजची नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा राजयोग तुमच्या आर्थिक बाजूला कमालीचे स्थैर्य देईल. वडिलोपार्जित संपत्ती, शेअर्स किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा होईल. बाजारात किंवा मित्राकडे अडकलेली जुनी उधारी या काळात अनपेक्षितपणे परत मिळेल. जर तुम्ही स्वतःचे घर, फ्लॅट किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर तुमचे हे स्वप्न या काळात सहज पूर्ण होईल. मालमत्तेशी संबंधित न्यायालयीन वाद तुमच्या बाजूने सुटतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी रणनीती या काळात अतिशय अचूक ठरेल. तुमचे विरोधक किंवा शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. समाजात आणि कुटुंबात तुमचे वजन वाढेल. तुमच्या निर्णयांचे सर्वत्र कौतुक होईल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आर्थिक कोंडी फुटण्याचा आणि जुन्या कर्जातून चक्रातून कायमची मुक्ती मिळवण्याचा हा अत्यंत वेगवान आणि सुवर्ण काळ ठरेल. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः मंगळ असल्याने हा योग तुमच्या योग्य आणि आर्थिक निर्णयाकडे प्रचंड धाडस आणि रणनीती निर्माण करेल. बाजारात अडकलेली जुनी उधारी, थकीत पेमेंट किंवा रखडलेला पगार या काळात अनपेक्षितपणे परत मिळेल, ज्यामुळे हातात रोख रक्कम येईल. केवळ एकाच मार्गाने नाही तर जोडधंदा, कमिशन किंवा पार्ट टाइम कामाच्या माध्यमातून उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग सुरू होतील. हा राजयोग तुम्हाला अचानक मोठा लाभ घडून आणू शकतो. याचा वापर करून तुम्ही तुमचे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल पूर्णपणे फेडू शकाल. उत्पन्नाचे मार्ग वाढल्यामुळे दर महिना जाणाऱ्या कर्जाच्या हप्त्यांचे मानसिक टेन्शन पूर्णपणे संपेल. जर तुम्हाला नवीन व्यवसायासाठी किंवा मालमत्तेसाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर कोणतीही अडचण न येता ते कमी व्याजदरात सहज मंजूर होईल. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जातकांच्या लग्न आणि वैवाहिक जीवनात अतिशय सकारात्मक आणि अनुकूल बदल घडून येतील. हा काळ कौटुंबिक सुखात वाढ करणारा ठरेल. ज्या तरुण तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते किंवा काही ना काही अडचणी येत होत्या, त्यांच्या विवाहाचे मार्ग मोकळे होतील. या काळात तुम्हाला अनपेक्षित आणि योग्य जीवनसाथी मिळण्याची दाट शक्यता आहे. घरामधील विवाहाविषयक बोलणे यशस्वी ठरतील आणि लवकरच आई सनई चौघडे वाजण्याचे संकेत आहेत. पती पत्नींमधील जुने मतभेद, वाद किंवा गैरसमज दूर होतील. दोघांमधील प्रेम आणि जवळीक वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्याच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कठीण प्रसंगात जोडीदाराची खंबीर साथ लाभेल. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे वैवाहिक आयुष्यातील मानसिक ताण पूर्णपणे दूर होईल. जे लोक आधीपासूनच प्रेमसंबंधात आहेत त्यांच्या प्रेमाला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. लग्न आणि योग्य जोडीदाराशी जमण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महालक्ष्मी राजयोगाच्या काळात हे उपाय केल्यास त्याचे फळ अधिक वेगाने मिळते. विवाहासाठी कुंडलीतील ग्रह मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग 21 किंवा 41 गुरुवार व्रत ठेवा. गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन पिवळी फुले, पिवळे पेढे, चना डाळ आणि केळी अर्पण करा.
गुरुवारी तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ब्रूम बृहस्पती नमः या मंत्राचा एक माळ जाप करा. विवाह इच्छुकांनी रोज शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि माता पार्वतीला कुंकू व लाल फुले अर्पण करावीत. मुलींनी लवकर लग्न जमण्यासाठी रोज ओम कात्यायनी महामाये महायोगी ज्ञानेश्वरीय नंद गोपन सुतम देवी पतिम मे कुरुम ते नमः या मंत्राचा जाप करावा. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकावी. तसेच या दिव्याशी शक्यतो पिवळे कपडे परिधान करावेत. गुरुवारी पिवळे धान्य, गूळ किंवा हरभऱ्याची डाळ एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान करा. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. जर कुंडलीतील मंगळ दोष असेल तर मंगळवारी हनुमान चालीसा वाचावी आणि हनुमंताला शेंदूर अर्पण करावा. एखाद्या गरीब मुलीच्या लग्नात कन्यादानासाठी किंवा लग्नाच्या साहित्यासाठी जमेल तसे आर्थिक किंवा वास्तुरूपाने मदत करा. यामुळे विवाहातील अडथळे लगेच दूर होतात. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सुवर्णमय आणि प्रगतिकारक ठरेल. हा योग तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे आर्थिक लाभ आणि यशाचे नवीन मार्ग खुले करेल. तुम्ही जर व्यवसायात नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन किंवा नवीन रणनीती आणण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. तुमच्या योजना यशस्वी ठरतील. तुमचे काम किंवा आउटलेट वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन शाखा उघडणे किंवा नवीन बाजारपेठेत प्रवेश करणे कायदेशीर ठरेल. बाजारात किंवा ग्राहकांकडे बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे पैसे या काळात सहज परत मिळतील, ज्यामुळे व्यवसायातील पैशांची अडचण दूर होईल. तुम्हाला एखादी मोठी सरकारी निविदा किंवा नामांकित कंपनीसोबत काम करण्याचा मोठा करार मिळू शकतो, ज्यामुळे नफ्यात मोठी वाढ होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि दोघांच्या समन्वयाने व्यवसायाला मोठी गती मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील काही प्रभावशाली आणि अनुभवी व्यक्तींशी तुमचे संबंध जोडले जातील, ज्यांचा भविष्यात मोठा फायदा होईल. व्यवसाय आणि व्यापारात महालक्ष्मी राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी विक्री वाढवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी दुकानात किंवा ऑफिसमध्ये दिवा लावून ओम श्रीम ह्रीम क्लीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. प्रत्येक शुक्रवारी व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मी सूक्ताचे पठण केल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. शुभ मुहूर्तावर तुमच्या दुकानात किंवा गल्ल्याच्या ठिकाणी व्यापार वृद्धी यंत्र स्थापित करा आणि त्याची रोज पूजा करा. रोज संध्याकाळी दुकानात आरती करताना कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. याचा धूर पूर्ण दुकानात फिरवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.